तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शासकीय हमीभाव केंद्रावर सोयाबीन विकून वर्ष उलटले तरी पैसे न मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील एका हताश शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिलाय। बाबुराव शिवशंकर माळी राहणार झाडेगाव तालुका शेगाव असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथे या संदर्भात लेखी निवेदन सादर केले। बाबुराव माळी यांनी दिलेल्या निवेदनानुसार त्यांनी त्यांचे सोयाबीन बाळापूर तालुक्यातील अंदुरा येथील नाफेड केंद्रावर विक्रीसाठी नेले होते। या व्यवहाराच्या सर्व रीतसर पावत्या त्यांच्याकडे आहेत, मात्र विक्री करून 1 वर्ष उलटून गेलं तरी अद्याप त्यांच्या बँक खात्यात सोयाबीनचे पैसे जमा झालेले नाहीत। या प्रकरणाबाबत माळी यांनी मार्च 2025 मध्ये जिल्हाधिकारी यांनी पणन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या। त्यानंतर प्रशासनाने अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीवर गुन्हे दाखल करून तिला काळ्या यादीत टाकले, मात्र कंपनीवर कारवाई झाली असली तरी प्रत्यक्ष शेतकऱ्याला त्याचे हक्काचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत। प्रशासकीय कारवाईचा मला शेतकरी म्हणून काहीच फायदा झाला नाही अशी खंत त्यांनी पत्रात व्यक्त केली। दरम्यान येत्या 30 जानेवारी 2026 पर्यंत जर सोयाबीनचे पैसे खात्यावर जमा झाले नाहीत तर अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनीसमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा माळी यांनी निवेदनातून प्रशासनाला दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन, बाळापूर। मी बाबुराव शिवशंकर माळी, मी अंदुरा प्रोड्युसर कंपनीत 5 फेब्रुवारी व 6 फेब्रुवारी 2025 रोजी सोयाबीन विकलेलं आहे। माझे अद्यापपर्यंत पैसे मिळालेले नाहीत। मी 2-3 वेळ पणन महासंघाच्या ऑफिसकडे चक्रा मारल्या, अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत। त्यानंतर मी आता जिल्हाधिकारी कार्यालय अकोला, पणन ऑफिस अकोला इथं निवेदन दिलेलं आहे। 30 जानेवारीच्या पूर्वी जर पैसे मिळाले नाही तर मी 30 तारीखला अंदुरा ॲग्रो प्रोड्युसर कंपनी इथं आत्मदहन करणार आहे।